नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश जस्टिस एस ओक आणि वर्तमान सिटिंग न्यायाधीश या दोघांनीही आज न्यायपालिकालाच कठड्यात उभं केलंय. दोन्ही जज वेगवेगळ्या ठिकाणी भाषण देत होते. पण त्यांनी न्यायपालिकेला जो आरसा दाखवला, त्या अगोदर आज म्हणजे जे झालंय कोर्टामध्ये आणि ती भाषा काय, मुख्य न्यायाधीशाची भाषा होती काय, हा एक मोठा प्रश्न कितीतरी आज वकील बार असोसिएशनमध्ये डिस्कस होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉरिडॉरमध्ये आज टीएमसी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध पुन्हा सर्वोच्च न्यायालयावर गेली. जस्टिस सूर्यकांत पहिलं बेंच आहे, त्या बेंचवर ही केस लागली. त्यांनी तृणमूल काँग्रेसने आरोप लावला की भाजपाचे कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने फॉर्म 6 अजूनही जमा करत आहेत आणि नवीन मतदाता त्यात जोडले जात आहेत. आणि कल्याण बेनर्जी जे वकील होते टीएमसीचे, ममताचे, त्यांनी सांगितलं की साहेब, एकाच व्यक्तीने 30,000 फॉर्म भरले. फॉर्म 6 फॉर्म 6 जो आहे तो नवीन नाम जोडणं या संसदीय क्षेत्र बदलण्याचं साठी उपयोगात आणला जातो. ते म्हणाले की जेव्हा एक फायनल लिस्ट आलेली आहे आणि त्या फायनल लिस्टमध्ये 75,000 मतदाता तसे वगळले गेलेले आहेत, त्यानंतर हे नोटिफिकेशन आलं नवीन आणि त्याच्यात हे फॉर्म 6 लवकर का जमा करण्यात येत आहे. आणि जर हे लोक नवीन मतदाता होत असतील तर त्यांची त्या बूथ वाईज आम्हाला लिस्ट आली पाहिजे, म्हणजे आम्ही ऑब्जेक्शनही घेऊ शकतो. तर मुख्य न्यायाधीशांनी ते कळलं म्हणजे कसे बोललेत ते म्हणाले असं पहिलंही होत आलेलं आहे, की नवीन गोष्ट नाही. ते निवडणूक आयोगाला तुम्ही याच्याबद्दल तुम्ही विचारा. निवडणूक आयोगाचा वकील म्हणाला की साहेब, 18 वर्षाचे वय जर निवडणुकीच्या मधातच झालं कोणाचं, तर तो मतदाताला वंचित नको राहायला, म्हणून असं असायला हवं. परंतु कायदा असा आहे की एका डेटला जेव्हा फायनल लिस्ट रिलीज होते, त्यानंतर मग नवीन मतदाता जोडले जात नाहीत. पण असं का? काय आता बंगालमध्ये भाजपने सत्तेत यायचं कंपल्सरी ठरवलं, लोकांनी मतं दिली नाही तरी काही 75 लाख जे लोक वगळण्यात आले त्यात मॅक्झिमम टीएमसीचे लोक आहेत असं बोललं जातं. जे नवीन मतदाता जोडले जातात ते कसे जोडले जातात ते आपल्याला माहित आहे. 30-40 लाख असे फ्लोटिंग वोटर असतात, इकडले तिकडे, तिकडल्या इकडे. याच ममता बॅनर्जींनी याच गणेश कुमारला सर्वांना सांगितलं होतं की यूपीआय तुमचा ते युनिक नंबर जो आहे तो कॉमन कसा बंगाल आणि हरियाणामध्ये. तेव्हा ते म्हणाले की अरे बाबा, चुकून झालं असेल, पण त्यांनी काही फरक पडत नाही. मग तिने दुसरं उदाहरण दिलं की एकाच युनिक नंबरची लोकं 2, एक बाई आहे हरियाणामध्ये आणि इकडे इकडे एक पुरुष आहे. आणि ती बाई काही दिवसांनी त्याच नावानी, त्याच युनिक नंबरनी पुन्हा हरियाणामधली बाई बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदाता म्हणून रजिस्टर झाली. तेव्हा निवडणूक आयोग म्हणाला होतं की हो, काहीतरी गडबड होत आहे, त्यामुळे आम्ही याला आधार कार्डशी जोडू. मग एसआयआर जेव्हा घोषित केली तेव्हा आधार कार्डचं काही औचित्यच नाही असं सांगायला सुरू केलं. निवडणूक आयोग हा भाजपच्या प्रकोष्ठ असल्यासारखं काम करतो. त्यामुळे त्याच्यावर अंकुश आता न्यायपालिकानेच ठेवायला हवा. पण न्यायपालिका सुद्धा जर निवडणूक आयोगाच्याच हो मध्ये हो म्हणत असेल, तर मग या देशात निवडणुकाच क्या घ्यायच्या? हा फार मोठा प्रश्न आहे. ते म्हणाले आम्ही 7 एप्रिलला याच्यावर काही जे अपत्य त्याच्यावर आम्ही 7 एप्रिलला पाहू आता काय करतो. एप्रिलपर्यंत तर निवडणूकच होतील. आणि एक वेळा निवडणूक झाल्यानं सरकार आलं, तर आपण पाहिलेच आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा. अगदी 2.5 वर्ष हे सरकार गैरकानूनी आहे असं म्हणून सुद्धा, बेकायदेशीर आहे असं म्हणून सुद्धा ते 2.5 वर्ष सरकार राहिलंच की.
त्यामुळे उद्या जरी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ही फार मोठी घोडचूक केली निवडणूक आयोगाने, पण त्यामुळे त्या इलेक्शनच्या रिझल्टवर काही थोडीच फरक पडणार आहे. मग पुढच्या वेळेला पाहू. म्हणजे 5 वर्ष गेले आणि हे 5 वर्ष गेले की मग टीएमसी त्याच्यानंतर आयुष्यात कधी सत्तेत येणार नाही. कारण एक वेळा सत्तेत आलं की मग ते सगळे आपले अधिक म्हणजे जो डबल इंजिनचा गेम आहे. महाराष्ट्रात सुद्धा 2.5 वर्षासाठी कशाला त्यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं? तो फक्त एक ओ-टी-पी होता सत्तेत येण्यासाठी. एक वेळा आपण सत्तेत आलो, की मग एकनाथ शिंदेलाही आता तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा म्हणून सांगितलं आणि मग ते कामाला लागले. आणि आता महाराष्ट्रात कुठलीही निवडणूक कशी होईल ती तुम्ही पाहिली. साताऱ्याची ती पाहिली तुम्ही अध्यक्षपदाची. मेजॉरिटी नसताना सुद्धा ते अध्यक्षपद घेऊन गेले. आणि आता अशाच निवडणुका होणार. त्यामुळे बंगालमध्ये आता बीजेपी वापस येईल. 100% बीजेपी सत्तेत येणार एवढं नक्की. ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयामध्ये आल्या आणि जे पाहिलंय आपण. पण जो सिटिंग जज आहेत, उज्ज्वल भुईया, त्याच्या अगोदर मी जस्टिस ओक यांच्याबद्दल बोलतोय. जस्टिस ओक जे आहेत, एस ओक, हे ठाण्याचेच आहेत आपल्या सध्या ठाण्यामध्ये असतात. रिटायर्ड झालेले आहेत. आणि हे रिटायर्ड झाल्यावर यांना जो निरोप समारंभ दिला, तो दिल्लीच्या सुप्रीम कोर्टमध्ये भूतो न भविष्यती असा होता. आणि त्याच्यानंतरच त्याच्याच अगोदर काही दिवस अगोदर एक महिला जज रिटायर्ड झाली. तिला निरोप समारंभ दिलाच नाही. कारण ती सत्तेच्या मांडीवर बसूनच निर्णय घेत होती असा आरोप होता सगळ्यांचा. सोमवारी जस्टिस ओकने एक भाषण दिलं. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी PUCLच्या 45व्या JP मेमोरियल व्याख्यानमालामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की भारताच्या राज्यघटनेने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय याची गॅरंटी दिलेली आहे. पण सध्या जो सामान्य माणसाचा न्यायपालिकावर फार विश्वास होता, तो विश्वासावर न्यायपालिका खरी उतरू शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. न्यायपालिकावर आमचा विश्वास आहे हे वकिलांनी आणि जजेसनी नव्हे, तर सामान्य माणसांनी बोललं पाहिजे. ते आता बोलताना दिसत नाही. त्यांनी सांगितलं आमच्याकडे फार इन्फ्रास्ट्रक्चरची फार कमी आहे. 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिला होता, की 10 लाखावर 50 जज पाहिजेत कमीत कमी. पण भारतात 22 ते 23चा ॲव्हरेज बसत नाही. जे विकसित देश आहेत तिथे 80 चा 90चा ॲव्हरेज आहे. एकट्या महाराष्ट्रात 8,500 ट्रायल कोर्ट जजेसची जरूरत आहे, न्यायाधीशांची जरूरत आहे. आणि ते म्हणाले, की सरकार पूर्णपणे न्यायपालिका ही लोकांची विश्वास होता तेव्हा विश्वास टिकूच शकली नाही. कुठे ना कुठे न्यायपालिका न्याय करण्यात कमजोर पडलेली आहे. बऱ्याचशा गोष्टीत ते बोलले. सरकार कॉलेजियमने दिलेले नावच क्लिअर करत नाही वर्षानुवर्ष, महिन्यांनी महिने. त्यामुळे जजेसची कमी आहे. आणि मग जेव्हा क्लिअर करते मग तेव्हा तू माझ्यासाठी आणि माझं तुझ्यासाठी. जेव्हा भूषण गवई मुख्य न्यायाधीश होते, तेव्हा सरकारने आपला एक भाजपाच्या प्रवक्त्यालाच मुंबई हायकोर्टामध्ये जज बनवलं. आणि त्या बदल्यात आपल्या भाच्याला पण जज बनवून घेतलं. त्यामुळे ही सुप्रीम कोर्ट म्हणजे न्यायपालिका चालली कुठे? आणि मग त्यानंतर जे आमचे जस्टिस उज्ज्वल भुईया आहेत, ते पण सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची नॅशनल समिट होती. त्यात एक विषय होता, विकसित भारत में न्यायपालिका की भूमिका. विकसित भारतात न्यायपालिकाची भूमिका काय? यावर पॅनल डिस्कशनच्या दौरान जस्टिस भुईयांनी अक्षरशः न्यायपालिकाचे चिंधड्या उडवल्या. ते म्हणाले की PLMA, UPA या कायद्याचा UAPA याचा जरुरतापेक्षा जास्त हे करतायत. अतिशय त्याचा उपयोग करतायत. दुरुपयोग म्हटलं तरी चालेल. विरोध प्रदर्शन करणं किंवा सोशल मीडिया ॲक्टिव्हिझम हा गुन्हा झाला या देशात.
सहमती कोण्या गोष्टीला नसणं हा एक गुन्हा होऊ शकतो का? पण या आता सध्या देशात चालू आहे, तो गुन्ह्यात त्याच्यावर एफ-आय-आरच होते. त्यांनी सांगितलं विकसित भारत कसं काय जज विकसित भारताला महिमा मंडन करू शकतं? विकसित भारत हा पॉलिटिकल नारा आहे एका राजकीय दलाचा. त्यापासून न्यायपालिकेला दूर जायला पाहिजे. पण सध्याच्या न्यायपालिकामध्ये असे काही न्यायमूर्ती आहेत, ते मोर लॉयल दॅन द किंग ज्याला म्हणतात, राजाचे बी ज्यादा वफादार. ह्या भूमिकेतनंच काम करतात. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीवर एफ-आय-आर करतात. आणि तसं पाहिलं तर आता वांगचुक यांच्यावर थ्री इडियट पिक्चर निघाली होती. सोनम वांगचुक. याचा दोषच काय होता? सरकारने लावलेल्या आरोपाला एकही साक्ष त्यांना मिळाली नाही म्हणून ते केसच वापस घेतली. पण 2-2.5 महिने तो जेलमध्ये साठला. एक माणूस ज्यांनी देशसेवा केली, जो हिमालयावर पर्यावरणावर साठी लढतोय त्याला पूर्ण जग मान्यता देतं. ज्या माणसाने कितीतरी पेटंट बनवून देशाची सेवा केली. त्यांनी फक्त बीजेपीच्या घोषणापत्रात केलेल्या जे प्रतिज्ञा होत्या, फक्त त्यालाच त्यांनी आठवण करून दिली. आणि गांधीयन तरीकेने तो लढला. महात्मा गांधीच्या रस्त्याने. तो उपोषणाला बसला. त्यांनी लद्दाखपासून दिल्लीपर्यंत पैदल यात्रा केली. शासनाला समजावण्याचा प्रयत्न केला. मग पुन्हा तो आमरण अनशनवर बसला, उपवासाला बसला. त्यातले काही लोकं सीरियस झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यामुळं तिथला यूथ बाफरला, की आम्ही मेलो तरी यांना फरक पडणार नाही. मग अशा राजकीय नेत्यांचं काय लोणचं घालायचं. म्हणून ते आक्रमक झाले. गोळ्या चालल्या, 4-5 लोकं मेली. आणि त्या सगळ्याचा दोष सरकार नव्हे. निर्लज्ज सरकारने त्यांना जेलमध्ये डांबलं आणि त्याच्यावर पाकिस्तान होण्याचं काय आणि आमचे हे जितके चीअर लीडर आहेत, अँकरवर अँकरनिया, हे सगळे आमचे मोठमोठ्याने गळा फाडून रडत होते, की तो किती नालायक माणूस आहे. शेवटी सुप्रीम कोर्टात केसवर केस, डेटवर डेट, डेटवर डेट आणि शेवटी सरकारने सांगितलं आम्ही त्याच्यावर लावलेले सगळे आरोप मागे घेतो. कारण साक्ष नाही सरकारकडे. अशा वेळेला सुप्रीम कोर्टाने त्याला सोडण्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी हे असे आरोप लावले होते त्यांना टर्मिनेट करून त्याच्यावर केस टाकायला पाहिजे होती. एका देशाची सेवा करणाऱ्या माणसाला तुम्ही 2.5 महिने का जेलमध्ये डांबला? त्यासाठी कोण? पण न्यायपालिकेच्यावर कधी बोलणार नाही. कारण प्रत्येकाला रिटायरमेंट नंतर काहीतरी पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. आणि जे म्हणतात आम्ही काही घेत नाही. रिटायरमेंट म्हणलं आम्हाला काहीच नको. कुठल्याही पदावर मी जाणार नाही. त्यांनी रिटायरमेंटच्या अगोदरच भरपूर घेतलेलं असतं. कधी कोण्या हॉस्पिटलच्या नावाखाली, कोणा काच्या नावाखाली आणि आपली व्यवस्था करून घेतलेली असते. नाही, तर असे जे घोषणावीर होते, आंबेडकरच्या नावाने नाव जपणारे, आंबेडकरवादी म्हणणारे स्वतःला, त्यांनी बरेचशा केसेसमध्ये मग सरकारला आरसा दाखवता येऊ शकला असता. पण तिथं त्यांनी गुडघेच टेकले. एकूण सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झालं आणि मी आताच सांगतो, बंगालचा रिझल्ट जो आहे बीजेपी सरकारमध्ये येईल तिथे. जनतेनं मत दिले नाही तरी येणार. जसं बिहारमध्ये, जसं हरियाणामध्ये, जसं महाराष्ट्रामध्ये. कारण आता जनादेश नाही, ज्ञानादेश चालतो. आणि यावर अंकुश ठेवण्याचं ज्याचं काम आहे, ते अंकुशचा धाक दाखवण्यापेक्षा कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घालायला तयार आहेत. बाकी सगळे आमचे दर्शक सुज्ञ आहेत. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचं. नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.